आणि ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर आता बातमी आहे ती म्हणजे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यमंत्री झाल्या पहिलाच दणका दिलाय। दर्यापूरच्या निरीक्षक सपना भोते आणि अधिकारी प्रमोद काळे यांना त्यांनी निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। पवार नावाचे वृद्ध शेतकरी जे पारधी समाजाचे होते ते तिकडे आले आणि त्यांनी मला लगेच कंप्लेंट सांगितली की गेल्या मी 1 वर्षापासून अंत्योदयमध्ये माझा कार्ड मिळावं याच्यासाठी मी प्रयत्न करतो, पण ते कार्ड भेटत नव्हते। आणि मग ते लगेच तहसीलदाराकडे मी ते सगळं पाहिलं, तर कागदपत्र फाईल पाहिली, तेव्हा 1 वर्षापासून त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही। जेव्हा आम्ही कायदा असं म्हणतो का 7 दिवसाच्या वर फाईल ठेवल्या जात असेल आणि त्याच्यावर कारवाई होत नसेल तर त्याच्या 7 दिवसाच्या वर त्याचा फाईल ठेवूच नाही, ठेवली तर शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि त्याच्यावर आता निलंबनाची कारवाई आपण केली। मी महाराष्ट्रातल्या या कारवाईच्या निमित्तानं सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्याला सांगतोय, ते कलेक्टर असू दे का सचिव असू दे, सेवा आम्ही कायद्याचं पालन झालं नाही तर बच्चू कडूसोबत सामना घ्यावा लागेल, तुमच्यावर कारवाई होईल। जशी 353 आमच्यावर कारवाई होते तसा सेवा आम्ही कायद्याचा वापर सुद्धा आता ताकदीनं झाल्याशिवाय राहणार नाही। तर बच्चू कडू राज्यातल्या राजकारणातलं एक झंझावती नाव आहे। बच्चू कडू यांची यंदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे, मात्र मंत्रिपद त्यांना सहजासहजी मिळालेलं नाहीये। त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला। कसा होता आंदोलक ते मंत्री बच्चू कडू यांचा प्रवास, पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून। बच्चू कडू महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक झंझावाती नाव, आक्रमक आंदोलन करणारा नेता अशी ही बच्चू कडूंची ओळख। दिव्यांगांचा मुद्दा घेऊन त्यांनी राज्यभरात आक्रमक आंदोलनं केली आहेत। प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न लावून धरले। दिव्यांगांच्या प्रश्नासाठी तर त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना मारहाणही केली आहे, तर अनेक अधिकाऱ्यांना शेतकरी आणि दिव्यांगाच्या प्रश्नांची दखल घेण्यास भाग पाडलाय। एकीकडे त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केली आहेत, तर दुसरीकडे आमदार म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले। ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी म्हणून बच्चू कडू यांनी मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेला। यावेळी पोलिसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं, मात्र तरीही बच्चू कडू यांचा आक्रमक बाणा कायम होता। राज्यपालांना सोडवलंच पाहिजे, राज्यपाल सोडत नसेल तर मग न सांगता आंदोलन करू आम्ही। आता सांगून केलं म्हणून अटक केली। उद्या आम्ही सांगतोय की 4-5 दिवसात जर निर्णय झाला नाही तर 1000 माणसं कसे नेऊन माहिती पडणार नाही राज्यपालाला कधी राजभवनात घुसून म्हणून। सुरुवातीपासूनच बच्चू कडू यांनी भाजप सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला। भाजपला विरोध असल्यानं बच्चू कडू महाविकास आघाडीत सहभागी झालेत। त्यांनी शिवसेनेला समर्थन दिलंय, त्यामुळे शिवसेनेनं त्यांना मंत्रिपद देऊन त्यांच्या शेतकरी आणि दिव्यांगांविषयीच्या कार्याची दखल घेतली। मंत्रिपद मिळाल्यानंतर बच्चू कडू पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाले। यावेळी दिव्यांग आणि प्रहार संघटनेकडून त्यांचं जोरदार स्वागत झालं। सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाल्यास आनंद होईल असं बच्चू कडू यांनी सांगितलंय। खातं कुठलंही भेटो, आमची खात्याबद्दल काही प्रायोरिटी नाही, कामाबद्दलच आहे। आणि काम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि तेवढ्याच लोकांपर्यंत नेण्याचं आम्ही काम करू। कुठलंही खातं असलं किंवा त्याची मागणी आपण खास करून फक्त सामाजिक न्याय विभागाची मागणी केली आहे, तो अपंग बांधवाचा आमचा विषय आहे। याच्या व्यतिरिक्त जे देईल ते आम्ही स्वीकारू। बच्चू कडू यांचा परिचय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 5 जुलै 1970ला बच्चू कडू यांचा बेलोरा या गावात जन्म झाला। 9वीत शिकत असताना त्यांनी वर्गमित्रांसोबत पहिल्यांदाच आंदोलन केलं होतं। 1997 साली बच्चू कडू चांदूर बाजार पंचायत समितीचे अध्यक्ष झाले। 1999 साली विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला। 2004च्या विधानसभा निवडणुकीत मात्र ते विजयी झाले। आमदार झाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला बळ मिळालं। आमदार झाल्यानंतरही बच्चू कडू यांनी आक्रमक आंदोलनं सुरूच ठेवली, त्यामुळे बच्चू कडू लोकांना आपला माणूस वाटू लागले। दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत गेली आहे। जनतेसाठी लढणाऱ्या नेत्याला मंत्रिपद मिळालं, त्यामुळे सगळ्या स्तरातून त्यांचं स्वागत होत आहे। आता बच्चू कडू यांच्या हातात सत्ता आहे,
या सत्तेचा वापर ते सर्वसामान्य जनतेच्या विकासाकरता करतील यात शंका नाही. प्रशांत मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यानंतर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपण इतरही बातम्या पाहणार आहोत.